नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, बरेच दिवसांना तुमच्या आवडीचा घेऊन आले मी आठवड्याचं राशी भविष्य, ते पण सोमवारच्या दिवशी। उद्या सगळ्यांनी उपाय करा, आज नाही जमणार, माझे कायमचे उपाय सोमवारी असतात, पण नाही जमणार यावेळी आपल्याला करायला मला माहित आहे, म्हणून मंगळवारी तुम्ही हे उपाय सगळे केले तरीही चालेल। तर चला बघूया या आठवड्याचं 12 राशीचं भविष्य काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे। तर बघायचं कशावर आहे राशी भविष्य, तर नावरस नावावर। देवाने दिलेल्या जन्माच्या नक्षत्रावरच खरं आपलं नाव समजलं जातं, त्यामुळे नावरस नावावरच कायम आपलं भविष्य बघावं। त्यातूनही ज्यांना आपलं नाव माहित नसेल त्यांनी चालू नावावर बघितलं तरी चालतं। आता सगळ्यात मोठा धमाका ज्या क्रिस्टल क्वीन म्हणून ओळखली जातो आपण, आपलं चॅनल, त्यांच्या मी तयार केलेला नवा 2025चा धमाका तो म्हणजे हा इच्छापूर्ती टॉवर। हा इच्छापूर्ती टॉवर मध्ये मी या वर्षीला जे क्रिस्टल काम करणार आहेत, या वर्षी 2025 आणि 2026 साली इच्छा पूर्ण करणारे जे क्रिस्टल काम करणार आहेत, आरोग्य रक्षण करणारे जे रुद्राक्ष काम करणार आहेत, तसंच सगळं यामध्ये घातलं आहे। आणि त्याचबरोबर आहेत एंजल नंबर, खाली घातला आहे पायराइड, की जो कायमस्वरूपी सगळ्याच रूपाने आपली निगेटिव्ह एनर्जी सुद्धा खेचून घेईल, घरात सुखशांती समाधान आणेल। दुसऱ्या नंबरला घातलाय मी या वर्षीचा नंबर 9, म्हणजे तो मंगळाचं वर्ष आहे। घरात अमंगल होण्यापेक्षा मंगल व्हावं यासाठी इथं मंगळाचा क्रिस्टल घातलेला आहे। त्यापुढे घातला आहे रुद्राक्ष, की जेणेकरून घरामध्ये कोणाचाही मृत्यू होऊ नाही, महाकाल आपल्यावर कधीही येऊ नये किंवा वाईट काळ आपल्यावर कधीही येऊ नये घरामध्ये, त्यामुळे इथं घातलेले आहे ते ह्याचे रुद्राक्ष। आणि वरती घातला आहे 2026 साली ज्याला महत्व आहे तो सिट्रिन। त्यामुळे 2 वर्ष हा तुम्हाला पॉवरफुलपणे तुमच्या नशिबातले जे चांगले बाजू आहेत, जसे तुमचे कर्म आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला जे काही मिळत नाहीये, कष्ट भरपूर करताय पण तुम्हाला मिळत नाहीये, कर्म चांगली करताय पण तुम्हाला मिळत नाहीये, त्या सर्व गोष्टी प्रत्येक इच्छा पूर्ती करून देणारा हा आपला इच्छापूर्ती पिरामिड हा मी स्वतः तयार केलेला आहे। याच्यावर एका बाजूला आहे 2025 आणि 26 वर्ष। 144 वर्षांनीच का आला होता महाकुंभ, आणि 144 ची बेरीज काय 9, म्हणूनच आला या वर्षी सुद्धा 2025 ला 9 वर्ण सगळं काही। 9 हा पॉवरफुल आहे, त्यामुळे इथं दिलेला आहे 9 सालचा आपला जो या वर्षीचा जो अंक आहे त्याचा एंजल नंबर, इच्छापूर्ती नंबर इथं अजून एक दिलेला आहे आणि इकडं पण दिलेला आहे। 3 ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेले आहेत की जे तुमची या वर्षीच्या इच्छा पूर्ण करतील। हा टॉवर तुम्हाला सुरुवातीचे 100 टॉवर हे थोड्याशा कमी किमतीमध्ये मिळतील आणि त्याच्या पुढची किंमत त्याची ती कायमची ठरली जाईल। तर 2 वर्ष तुम्ही हा टॉवर खरेदी करू शकता, आजच करावा असं काही नाही, पण पहिल्या 100चा दर कमी राहील आणि पुढच्यापासून दर तो वाढीव राहील। तर कुठं मिळणार तुम्हाला? वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर विचारायचं, तिथं तुम्हाला इच्छापूर्ती टॉवर मिळेल। कसा वापरायचा, काय वापरायचा, ही सारी माहिती तुम्हाला तिथं मिळेल। तर नक्कीच सगळ्यांनी 2025 आणि 26चा इच्छापूर्ती टॉवर हा जरूर मागवावा। आता दुसरी गोष्ट, 2 वर्षांना हा आम्ही टॉवर टाकून द्यायचा का? नाही द्यायचा। 2 वर्ष झाल्यावरच मी तुम्हाला सांगेल की आता आपण ह्याचं काय करायचं, ते टाकून अजिबात द्यायचा नाहीये। त्याचा वापर 2027 ला आपण कसा करणार आहे हे मात्र मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर चला, ओम साईराम। बाबांचं नाव घेऊन बरेच 8 दिवस झाले जवळजवळ व्हिडिओ नाहीत, त्यांचं नाव घेऊन सुरुवात करूया आपण राशी भविष्य सांगायला। तर चला, मेष राशीला आता 7.5ची छाया त्यांच्यावर पडायला सुरुवात झाली आहे, कारण जवळ आली आहे 7.5 आणि शनी हा छायेचा पुत्र आहे, त्यामुळं आधीपासूनच त्यांची सुरुवात होती। आता सुरुवात कुठं झाली नेहमीच मी सांगते, त्यामुळं डोक्यापासनं की मनाची चलबिचल, मनातले विचार हे सगळे हालायला सुरुवात झाली आहे। हे करू का ते करू, या स्थितीमध्ये हा आठवडा सुद्धा तुमचा जाणार आहे। उपाय काय करायचा हे त्याच्यावर पुढे सांगणार आहे। त्याचप्रमाणे काही अडकलेली कामं तुम्हाला या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त त्रास देणार आहेत, हेच सत्य आहे, ती जास्तीत जास्त त्रास देणार आहेत। तर या आठवड्यामध्ये त्यांच्या नादीस लागू नका जी कामं अडकलेली आहेत, नाहीतर तिथनं तुम्हाला मानसिक ताण निर्माण होऊ शकतो। कुणी ना कुणी
तुम्हाला फसवणूक करण्याची शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे हा आठवडा आर्थिक दृष्ट्या हा सांभाळून काढण्याजोगा आहे। कुणाला पैसे देऊ नका, कोणाकडनं उसने पैसे घेऊ नका, घेण्यापेक्षा देऊ नका, ते आपले अडकतील। या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा। मनात आपल्या गुरूंचा, मंगळाचा, मारुतीरायांचा, शनी महाराजांचा जप करत राहा, म्हणजे तुम्हाला हा आठवडा व्यवस्थितपणे पार पडेल। आणि आपल्या जिभेवर, आपल्या डोक्यावर कंट्रोल ठेवा। कधी मित्र दुश्मन बनेल हे सांगता येणार नाही, असा हा आठवडा आहे। त्यामुळं अगदी मेष राशीनं सावधगिरी बाळगायची आहे आणि आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे। ज्यांना बीपीचा किंवा दम लागायचा, अजून कशाचा, रक्ताला अनुसरून जे काही त्रास आहेत त्याच्यावर आता मात करायची आहे। आपल्याला शनी महाराज पण येणार आहेत आणि साल पण मंगळाचा आहे। त्यामुळं घाबरून जायचं नाहीये, आपले उपाय चालूच राहणार आहेत। ज्यांच्याकडे राशीची ब्रेसलेट आहेत त्यांनी त्या अजिबात घेऊ नका। शनी ब्रेसलेट आहेत त्यांनी घेऊ नका। येणार माझ्यावर सुद्धा येत आहेत, सगळे बघतायत, पण यावर्षी काय बघताय तुम्ही, माझ्यावर काय येत आहेत, आजारपण येत आहेत आणि टक्क दिवशी मी त्या आजारपणातनं बाहेर येते। हा शनी मला त्रास देत आहेत, तर हे चालू राहणार सगळ्यांना। पण ह्यातनं बाहेर येणं हे फार महत्वाचं असतं आणि ते तुमच्या बाबतीत पण घडेल ज्यांच्याकडे ब्रेसलेट आहे। तर चला पुढचा तुमचा एंजल नंबर राहणार आहे या आठवड्याचा 3 आणि 7, या दोन्ही एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत। त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे, तर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या देवळात जाऊन, महादेवाचं देऊळ नसेल तर पिंपळाचं झाड सुद्धा चालेल। आता सोमवार नाही, आता दरवेळी माझ्या तोंडात सोमवार येणार, पण मंगळवार समजा सगळ्यांनी, की कापराची एक वडी नेऊन त्याच्यावर 2 लवंगा आणि 2 वेलची हे प्रज्वलित करायचं आहे। छोट्याशा पंतीमध्ये घ्या, कशामध्ये पण घ्या। ओम नमः शिवायचा 10 मिनिटं जप करा आणि तिथून निघून या, म्हणजे हा आठवडा तुमचा कुणाकडनं फसवणूक होणार नाही किंवा तुमचं मन दुखणार नाही या गोष्टींकडं, आणि तब्येत बिघडणार नाही। या गोष्टींसाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे। वृषभ राशीला हा आठवडा अत्यंत चांगला आहे। आर्थिक दृष्ट्या आर्थिक प्रगती होणार आहे। त्यामुळं ज्यांना नोकरी नाहीये, नोकरीच्या शोधात जे आहे त्यांना या आठवड्यात नोकरी लागू शकते। प्रमोशन हवं असेल तिथे ऍप्लिकेशन करू शकता तुम्ही। शाळेमध्ये जी आहेत किंवा शैक्षणिक मध्ये जी मुलं आहेत त्यांना सुद्धा उच्च प्रगती त्यांची शिक्षणामध्ये होऊ शकते, असा हा त्यांचा आठवडा आहे। कमवाल पण पैसा कमी पडेल असं थोडंसं कुठं वाटणार आहे का, तर वायफळ खर्च वाढणार आहे। जिथं गरज नाही ते खर्च होऊन बसणार आहेत आणि तुम्हाला वाटणार आहे की एवढं सारं कमवलं पण गेलं कुठं, तर या प्रकारे तसं ह्या आठवड्यात होणार आहे। वैवाहिक जीवन एकदम उत्तम राहील। दोघांचं पती पत्नींमध्ये काही काचकूच वगैरे होणार नाही, मस्तपैकी आठवडा जाईल। गोडधोड खाण्याचे योग जरा जास्त येतील, पण ज्यांना शुगर असेल त्यांनी थोडंसं सांभाळून राहावं। एंजल नंबर आहे तुमचा या आठवड्याला, तुमचं मन सुद्धा बलवान आहे असंच तुम्हाला वाटेल। एंजल नंबर आहेत तुमचे 4 आणि 3, हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत। उपाय काय करायचा आहे, तर महादेवांना 1 चमचाभर मध अर्पण करायचं आहे आणि तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे। हाच तुमचा उपाय आहे। आता मंगळवारी करा। ओम साईराम। मिथुन राशीला चांगला आठवडा आहे। अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला पैसे अडकलेले, जास्त करून ज्यांचे पैसे अडकले आहेत त्या सगळ्यांची कामं, ही अडकलेले पैशाची कामं ही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे त्या व्यक्तींच्या थोडंसं मागं लागा ज्यांचे पैसे अडकले असतील त्यांची। त्याचप्रमाणे पोटाची काळजी घ्या किंवा बाहेरच्या खाण्यापासून अलिप्त राहा किंवा बाहेरचं खाऊ नका। उगाच पोटाचा काहीतरी त्रास होऊ शकतो, उलट्या जुलाब, दवाखान्यात जावं लागू शकतं। त्यामुळे अशा गोष्टी अजिबात करू नका की ज्याकरून तुम्हाला त्रास होईल। शत्रूवर विजय मिळवायचे दिवस आहे। ज्यांच्या कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू आहेत त्यांना या आठवड्यामध्ये जर तुमची केसची तारीख असेल तर त्याच्यात निश्चितपणे तुमचाच जय होणार आहे। तर बाकी काही नाही, बाकी आठवडा सगळा छान आहे। आपली आपली काळजी घ्या। उपाय काय करायचा आहे मिथुन राशीचा, एंजल नंबर आहे
4 आणि 4 दोन्ही वेळेला राहूच पाहिजेत आपल्याला. 4 आणि 4 हा आपल्याला एंजल नंबर वापरायचा आहे. आणि उपाय काय करायचा आहे तर 1 चमचा दूध आणि 1 चमचा तूप हे महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. पाणी घालायचं आहे नेहमीसारखंच, म्हणजे तुम्हाला हा आठवडा व्यवस्थित जाईल. पुढची रास आहे ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला या आठवड्यामध्ये नवीन प्लॅनिंग कराल तुम्ही, की तुम्हाला असं वाटणार की आपण घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, काय करायचंय, पण हे सगळं पोकळ होणार आहे. त्यामुळे त्यात वेळ घालवू नका. वाईट वाटलं तरी सत्य हेच आहे की तुमच्या मनामध्ये खूप सारे प्लॅन होणार आहेत, पण ते पूर्ण जाणार नाहीत. ते प्लॅन असणार आहे. म्हणजे काय की एक भास होणार तुम्हाला सारखा या गोष्टींचा, असं होणार आहे. तर ते सगळं भासच आहेत. ती काही स्वप्न पूर्णत्वाला जाण्यासाठी पडलेली स्वप्न नसणार. त्यामुळे त्यात वेळ घालवू नका. ती रंगवण्यामध्ये तर कामावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या हव्या त्या गोष्टी जरूर मिळतील. तर अशा बुलबुलैयाला यावेळी हे करू नका किंवा कुणी सांगेल की बाबा 0% फायनान्समध्ये घर घे, गाडी घे, मोबाईल घे, अशा ह्याला बुरळ सुद्धा पडू नका. हे सुद्धा बुलबुलैया आहे सगळं. या आठवड्यामध्ये अतिशय सावध राहायची गरज आहे. बाकी मान सन्मान मिळेल. ज्या कुठल्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात चमकण्याची शक्यता आहे. म्हणजे एखादं काम तुमचं बॉसला आवडून जाईल, काय होईल आणखीन या प्रकारच्या होणार. आरोग्याच्या बाबतीत झोप लागणार नाही. कायमची जवळजवळ तक्रार असती, तर आरोग्याच्या बाबतीत झोप लागणार नाही. काय करायचं, नंबर काय आहे तर 7 आणि 6 हा तुमचा एंजल नंबर आहे. करायचं काय आहे तुम्हाला तर थोडीशे उडदाचे दाणे किंवा काळे तीळ या दोन्हीपैकी जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते महादेवाच्या पिंडींवर अर्पण करायचं आहे आणि पाणी त्यांना घालायचं आहे. म्हणजे या गोष्टी काही आपल्या बाबतीत घडणार नाही. पुढची रास आहे ओम साईराम सिंह रास. तर सिंह राशीच्या लोकांना तब्येतीच्या तक्रारी या जास्त प्रमाणात वाढणार आहेत. जर महिला असतील तर त्यांना मासिक धर्म किंवा काय या संदर्भातल्या म्हणजे गर्भाशयाशी निगडीत अशा काही अडचणी येऊ शकतात. तर पुरुष लोकांना शुगर वाढणे, बीपी वाढणे, हार्टचे त्रास होणे, रक्ताभिसरणामध्ये काहीतरी नवीन आजार, नवीन काहीतरी त्याच्यातनं निष्पन्न होणे, या गोष्टींकडं आरोग्याच्या दृष्टीचा हा कल राहील. पैसा सो मिळत राहील. असं नाही होणार की पैसा नाहीये पण आणि खूप सारा पैसा आहे पण, असंही होणार नाही. मग व्यापारी वर्ग असो, अगर तुम्ही असो, कुणीही असो, यांना याच प्रकारे हा आठवडा सिंह राशीला जाणार आहे. छानसा प्रवास घडू शकतो किंवा यात्रा घडू शकते. आवडत्या गुरूंना वगैरे जाऊन येऊ शकता. असे छोटे छोटे योग तुमच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये येऊ शकतात. स्वतःच्या तब्येतीची या सगळ्या बाबतीत काळजी घ्या. हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता सिंह राशीला आपली तब्येत सांभाळणे, नाही तर दवाखान्याच्या फेऱ्या किंवा मग ऍडमिट या गोष्टी व्हायची शक्यता दाट आहे. छोटी पनवती आपल्या मागं आहे. त्यामुळं शनी महाराजांना सोडू नका, मारुतीरायांना सोडू नका. उपाय काय करायचा आहे तर 5 झेंडूची फुलं महादेवाच्या देवळात, महादेवाच्या पिंडींवर व्हायची आहेत. सिंह राशीच्या लोकांनी शक्यतो जावा. नाही जमलं तर त्यांची आई, पत्नी, कोणी जे करत असेल त्यांनी त्यांचा हात लावून केलं तरीही चालेल. 3 आणि 1 हा तुमचा एंजल नंबर राहणार आहे. तर हा एंजल नंबर तुम्ही जरूर वापरा. चला ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला घरातली आणि बाहेरची दोन्हीकडची भांडणं या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. बाहेर कोणीतरी तुमच्याशी थोडंसं भांडण करेल पण त्याचा राग येऊन घरी पत्नीवर काढला जाईल किंवा पतीवर काढला जाईल किंवा मुलांवर काढला जाईल. त्यामुळं घरचं आणि बाहेरचं दोन्हीकडची वातावरण बिघडतील. तर आपल्याला काय करायचंय, हेच वातावरण बिघडू द्यायचं नाही. हेच आपल्याला करायचं आहे. थोडीशी चिडचिडपणाचा हा आठवडा तुमचा आहे.
पण स्वतःवरच कंट्रोल करा, थोडंसं मेडिटेशन करा, फिरायला जा, सकाळी लवकर उठा, सूर्याला पाणी घाला, म्हणजे चिडचिड कमी होईल. व्यवस्थित आपली झोप घ्या, झोप लागण्याचे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात, तर थोडंसं दूध किंवा काय असं घेऊन झोप लागायचा प्रयत्न करा, म्हणजे चिडचिड होणार नाही, विशेष म्हणजे तब्येत बिघडणार नाही. आणि मग बाकी जर तुम्हाला या आठवड्यामध्ये पैशाची गरज भासली तर तुम्हाला पैसा देण्यासाठी तुमचे मित्र किंवा कुणी पारिवारिक अशी कुणी असणारी मैत्री नातलग हे तुम्हाला पैसा देण्यासाठी उभे राहतील, किंवा कशातही तुम्हाला गरज पडली तर त्या दृष्टीसाठी ते उभे राहतील. ह्याचे दिवस आहेत, त्यामुळं बाकी काही काळजी करू नका. काही मोठं जरी आलं संकट तरी पैशासाठी मित्रपरिवार उभा आहे. तुमचा एंजल नंबर आहे 9 आणि 3. काय करायचं आहे? मोठं मीठ घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये. मागं सुद्धा मी तुम्हाला हा उपाय सांगितला असेल, कारण कन्या राशी हा उपाय त्यांनी खरं तर रोज केला पाहिजे. या प्रकारचे आहे की थोडंसं मीठ घ्या हातामध्ये, दोन्ही हातामध्ये थोडं थोडं मीठ ठेवा, छान घट्ट मुठी मिठा, आणि आपलीच नजर आपण काढतोय म्हणजे आपल्यावरनच उतरवा वाटल्यास दोन्ही हात क्रॉस मध्ये करून, नसेल तर दोन्ही हातामध्ये 1-2 मिनिटं 5-5 मिनिटं जे तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ मीठ धरा, आणि नंतर सर्व निगेटिव्ह एनर्जी ही तुमची हातामध्ये येत आहे, मिठामध्ये येत आहे असं समजा, आणि बेसिन खाली हात मिठाचे धुवून टाका. हे करू शकता. ज्यांच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी प्रोटेक्शन सॉल्ट न करा. चला, पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला चांगला आठवडा आहे. शैक्षणिक मुलांसाठी सुद्धा चांगला आठवडा आहे. परीक्षा असतील काय असतील तर केलेला अभ्यास हा चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे, किंवा त्यात प्रगतीचीच पावले तुमची पुढे पडणार आहेत. व्यापारी वर्गाला सुद्धा हा आठवडा चांगला आहे. तुम्हाला मदतीचे हात, डीलर लोकांचे मदतीचे हात तुम्हाला पुढे येतील. कुठं भांडवलाला कमी असेल काय असेल तर कसं झालं आणि काय झालं हे कळायच्या आत तुमच्यावर आलेल्या अडचणी या निघून जातील. तुम्हाला पायाची दुखणी, थोडीशी उष्णता आहे, कुठं पायाची आग होणे, हाताची आग होणे, या गोष्टी घडायची शक्यता आहे. तर उन्हाळा आहे, स्वतःला जपा म्हणजे या गोष्टी घडणार नाहीत. उपाय काय करायचा आहे तुम्हाला? तर वटवृक्ष जो असतो त्या झाडाला आता उद्याच्या दिवशी जावा, थोडंसं दूध आणि पाणी त्याच्या मुळापाशी घाला, आणि त्याच्यातनं जे गंध तयार होतं, आपल्याला काय अगदी मातीच हाताला लागली पाहिजे असं काही नाही, त्याच्यातनं जे गंध तयार होईल थोडंसं तुम्ही जसं बोट घालाल तेवढं तयार होईल, तेवढं आपल्या माथ्याला, आपल्या इथं कंठाला आणि बेंबीला जरूर लावा. अतिशय तुमच्यासाठी हा महत्वाचा उपाय आहे. तूळ राशीच्या लोकांना 7 आणि 3 हा त्यांचा एंजल नंबर आहे. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला काय आहे या आठवड्याला तुमच्या पुढं? तर वृश्चिक राशीनं पहिल्यांदा थोडीशी चिडचिड कमी करा. थोडीशी चिडचिड कमी करा म्हणजे तुम्हाला मनस्वास्थ्य लाभेल. कुठं मुलांवर चिडा, कुठं पत्नीवर चिडा, कुठं पतीवर चिडा, कुठं शेजारच्यांवर चिडा, कुठं स्वतःवरच चिडा. हा जो चिडचिडपणा चाललेला आहे, जो घडवत आहेत ग्रह तारे, तो थोडासा कमी करायची गरज आहे. पण त्यासाठी आपला आपणच स्वतः थोडासा तो कमी करायचा आहे, म्हणजे आपल्याला तो त्रास होणार नाही. म्हणजे भांडणं पण होणार नाही आणि मन पण उदास होणार नाही. नाही तर तुमची चिडचिडपणा तुम्हाला एकट्याला टाकेल आणि तिथून तुम्हाला उदासीनता येईल, आणि मग पूर्ण आठवडाभर तुमची चिडचिड होईल, आणि आपल्याला म्हणजे चिडचिड करायला पण माणूस समोर उभा राहणार नाही. अशा काहीतरी घटना घडतील. त्यामुळं किरकिर करू नका. पैसा कोणाला देऊ नका, घेऊ नका. थोडीशी गाडी चालवत असाल तर ड्रिंक अँड ड्रायव्हिंग यामध्ये थोडंसं लक्ष द्या, जर कोणी असं असेल तर. नसेल तरी सुद्धा अपघातापासून सावध राहा. डोळे उघडून चाला रस्त्यावरनं, डोळे उघडे ठेवून जिने वगैरे उतरा, नाही तर कुठंतरी खरचटण्याची वगैरे शक्यता थोडीशी आहे. या गोष्टीचा
लक्षात ठेवा, नाही तर कुठंतरी थोडीशी गाडी धडकेल आणि ती गोष्ट पार पोलिसांपर्यंत जाईल आणि मग ते त्या गोष्टी घडत बसतील असं येईल. त्यापेक्षा कानात हे वाक्य ठेवा की आपल्याला व्यवस्थित रस्त्यानं गाडी चालवायची आहे आणि व्यवस्थित रस्त्यानं चालायचं आहे. हे वाक्य फक्त लक्षात ठेवा, म्हणजे काही होणार नाही. 2 आणि 4 हे तुमचे एंजल नंबर आहेत. आठवड्यातला सोमवार तर गेला आहे, मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत या शक्यता आहेत. गुरुवारच्या नंतर व्यवस्थित सगळे दिवस छानच जातील. उपाय काय करायचा आहे तुम्हाला, तर उपाय हा करायचा आहे की गुलाबाच्या ताज्या फुलावर थोडीशी खडीसाखर ठेवून जर तुम्ही मारुती रायांना हे ठेवू शकलात तर खूप छान आहे. म्हणजे अमंगल काही घडणार नाही तर मंगलच घडेल. आणि गुलाब आणि गोडी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. शुक्र आणि मंगळ एकत्र येणं, तर हे तुम्ही करू शकता. चला, पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांचं आता डोकं थोडंसं शांत व्हायला लागलेलं असेल किंवा आता कामात लक्ष लागायला लागलेलं असेल. आता तुमचे दिवस पण थोडेसे चांगले यायला सुरुवात होतील. मन आतून स्वच्छ करा, गुरूंची सेवा करा, मेडिटेशन करा, व्यायाम करा, म्हणजे डोक्यावरचा ताण कमी होईल आणि थोडंसं तुमच्याकडं स्वतःचं लक्ष लागेल. कमाईमध्ये सुद्धा तुमच्या वाढ होईल. जे तुम्ही इतके दिवस ठरवलं होतं ते आता होण्याचे दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे मनासारखे रिझल्ट तुम्हाला सगळ्या गोष्टींचे मिळतील. जे तुम्ही कामं मागं केली त्याची आता चांगली फळं मिळायला या आठवड्यापासून तुम्हाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं काळजी करायचं कोणतंच कारण नाही. तरी सुद्धा गुडघे, पाय, पावलं, टाचा या सगळ्या गोष्टींच्या काळजी घेणे हे अतिशय महत्वाची गोष्ट ठरणार आहे. तुमचा एंजल नंबर राहणार आहे 8 आणि 9. हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत. आणि काय करायचं आहे तर मंगळवारच्या आता सोमवारी नाही आपण करत आहे, तर मंगळवारच्या दिवशी महादेवाला गेल्यावर जे भस्म तुम्ही लावाल तेच भस्म आपल्या कपाळी लावून घ्यायचं आहे. हा मस्तपैकीचा उपाय साधा सोधा तुम्ही करायचा आहे. नंतर तुमच्या घरात असेल भस्म तरी आठवडाभर धनुराशीनं भस्म लावलं तरीही चालणार आहे, म्हणजे तुम्हाला डोकं थोडंसं शांत राहील. ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला सुद्धा शेवटचा 7.5चा काळ आलेला आहे. शनी ब्रेसलेट ज्यांच्याकडं आहे, राशी ब्रेसलेट ज्यांच्याकडे आहे, त्यांना आता हे 2.5 वर्ष कसे जातील हे बघा. गेले 5 वर्ष जे भोगलं त्या सगळं भोगून झालं आणि त्याची छान छान गोड गोड फळं मिळायला सुरुवात ही मकर राशीला आता 24 तारखेपासून होणार आहे. आणि त्याची सुरुवातच या आठवड्यापासून होणार आहे की केलेल्या कामाची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहेत. आणि आणखीन चांगली, मी परत सांगते, 7.5तल्या मकर 2.5 वर्ष तुम्हाला आहेतच. मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ या 5 राशीच्या लोकांच्या घरात तरी हा टॉवर हवा, म्हणजे तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही पुढची राहिलेल्या 7.5 मध्ये सुद्धा. हे जेव्हा मी याचा व्हिडिओ करेल त्यावेळी तुम्हाला कळेल की ह्याच्यातनं पण 7.5चा त्रास का होणार नाहीये ते. तर या राशीच्या लोकांच्या घरी टॉवर असणं अतिशय गरजेचं आहे. बाकी सगळे दिवस आता तुम्हाला चांगले चालूच होणार आहे. तर चांगल्याच गोष्टींकडे लक्ष द्या, चांगल्या गोष्टी आकर्षित करा. गेलेले जे शनी महाराजांनी शिकवलं ते लक्षात ठेवा आणि पुढची पावलं टाका. जर आपण 7.5 मध्ये शनी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं ते लक्षात नाही ठेवलं तर शनी महाराज 7.5 संपली तरी सुद्धा पिच्छा सोडत नाहीत. कारण 7.5 आयुष्यात येतीच या गोष्टीसाठी की शिकवून जाण्यासाठी. म्हणजे मागं ज्या चुका केल्या त्या परत करू नका. तर या 2.5 वर्षात तुम्ही रंकाचे राजा सुद्धा होऊ शकता. एवढी छान वर्ष मकर राशीला पुढची 2 आहेत, त्याची सुरुवात या आठवड्यापासून होत आहे. चला, काय करायचं आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये, तर सकाळी आंघोळ झाल्यावर निरसत दूध जर तुमच्या घरी असेल तर निरस्या दुधामध्ये थोडीशी हळद घालून त्याचा टिळक आपण इथे लावायचा आहे. त्याच्यावर तुम्ही टिकली लावू शकता, दिसणार सुद्धा नाही. नुसता दुधाचा लावला तरीही चालेल, पण 2 ग्रह एकत्र हवे आहेत म्हणून हळद लावून त्याचा दूध आणि हळद एकत्र थोडीशी करून एवढूसा टिळक आपल्या कपाळी लावा. म्हणजे तुम्हाला या आठवड्याचे जे परिणाम आहेत ते छानपैकी अजून मिळायला
सुरुवात होईल। तुमचा एंजल नंबर आहे 2 आणि 4, तर हे एंजल नंबर जरूर वापरा। पुढची रास आहे कुंभ रास। कुंभ राशीला सुद्धा 2.5 वर्ष भोगून झालेली आहे। आता जे गमवायचं ते गमवलेलं आहे, आता जे कमवायचं आहे ते कमवायचं आहे। भरपूर साऱ्या माणसांनी नाती गमवली असतील, भरपूर साऱ्या माणसांनी बरंच काही गमावून बसतो आपण 7.5 मध्ये, हे कुंभ राशीच्या बाबतीत पण झालेलं आहे। पण आता दिवस आहेत हे स्वतःवर लक्ष द्यायचे, त्याच्यामुळं थोडंसं लक्ष स्वतःकडे द्या। आता पैशाला कमतरता येणार नाही, मागं जे आले ते आता या आठवड्यापासूनचे जे दिवस आहेत पैशाला कमतरता येणार नाही, पैसा मिळत राहील। जसे तुमचे कर्म असतील त्याप्रमाणे मात्र तुम्हाला त्याचं फळ मिळत राहील। म्हणजे तुमच्या कुंभ राशीला पैसा मिळत राहणार आहे, पण त्यामध्ये जर एखाद्याची कर्मच वाईट असतील तर तिथं कुणीच काही करू शकत नाही, तिथं शनी महाराज तुम्हाला अजूनही वाईट फळच देणार हो। त्यामुळे कर्म चांगली करा आणि हे करा। प्रिय व्यक्तींना थोडासा वेळ द्या। कुंभ राशीला अगदी विशेष सांगणं हे आहे की आपली मुलं, आपली पत्नी, आपले पती किंवा आपले आई वडील या लोकांसाठी थोडासा वेळ द्या। आई, बहीण, मुलगी, आत्या या लोकांना काहीतरी, हा उपायच आहे तुमचा या आठवड्याचा, या लोकांना काहीतरी गिफ्ट द्या। एखादा गजरा दिला तरीही चालेल, पण जरूर मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी या स्त्री लोकांपैकी कोणाला ना कोणाला काहीतरी गिफ्ट द्या। आठवा, थोडीशी मिठाई द्या, चॉकलेट द्या, टॉफी द्या, काहीतरी ना काही जरूर द्या। काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला? 7:30 दुसऱ्या प्रहरावर आहे। दात, हिरड्या या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, नाहीतर दाताची आणि हिरड्याची आजार व्हायची दाट शक्यता आता इथून पुढच्या काळामध्ये घडू शकते। त्याच्यामुळं या गोष्टीकडे लक्ष द्या। तुमचा एंजल नंबर आहे तो आहे 6 आणि 3, हा एंजल नंबर वापरायचा आहे। ओम साईराम। पुढचं रास आहे मीन रास। मीन राशीला पद वाढेल, पैसा वाढेल, कामधंदा वाढेल, पैशाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही। पण अचानक येणारी दुःख आणि अचानक येणारी आजारपण ह्याला मात्र तोंड द्यावं लागणार आहे। तुमची कर्म तशी फळं, जशी कर्म करत गेलेलो आहोत आपण त्याची फळं मिळत आपल्याला 7:30 शिकवत पुढे नेणार आहे। मग त्यासाठीच कर्म चांगली करा, म्हणजे आपल्याला फळं कमी प्रमाणात भोगावी लागतील। ब्रेसलेट जरूर वापरा। जग दुनिया इकडचे तिकडं ज्याचा विश्वास असेल ना त्यानं ब्रेसलेट जरूर वापरा। शनीचं ब्रेसलेट पण वापरा, राशीचं ब्रेसलेट पण वापरा। आणि घरामध्ये एकाला जर 7:30 असेल तर त्याच्या सगळ्या घराला छाया असतील, म्हणून हा टॉवर तयार केलेला आहे 25-26चा, तर तोही तुम्ही जरूर वापरा। मी परत शेवट सांगते अजून एकदा की मीन, कुंभ, मकर, मेष आणि वृषभ या राशीच्या लोकांनी, वृश्चिक रास सुद्धा त्यामध्ये येते, की या राशीच्या लोकांनी, सिंह राशी सुद्धा चालेल कारण पनौती चालू आहे, तर या राशीच्या लोकांनी टॉवर हा जरूर वापरावा। तर मीन राशीला तब्येतीची काळजी घ्यायची आहे। धंदा, पैसा, व्यापार, पैसा मिळत राहील, पैसा डुबत राहील, कुणीतरी फसवत राहील, या साऱ्या गोष्टी होणार आहेत। त्याच्यातच आपण दम धरून पुढपर्यंत जायचं आहे। त्याला शनी महाराज पुढे जाऊन प्रसन्न होणार आहेत, नाहीतर शनी महाराज परीक्षा घेत राहणार। आपल्याला नको आहे ते आपल्या पुढे देत राहणार, हे सगळं ते करत राहणार, पण त्याच्याच जोडीसाठी, त्यांना खुश करण्यासाठी वापरायचं आहे आपल्याला ब्रेसलेट। तर उपाय काय कराल यावेळी सुद्धा तब्येतीची काळजी घ्या। आपलं नाव कलंकित कुठं होणार नाही या गोष्टीची सुद्धा मीन राशीला काळजी घेण्याची अतिशय गरज आहे। विदेशी जी लोकांना जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे। काही कामं होत नसतील तर या आठवड्यामध्ये विदेशी जाण्यासाठी सुद्धा कामं व्हायला सुरुवात होईल। तब्येतीची मात्र काळजी घ्यायची आहे। करायचं काय आहे तर गाईला चारा घालायचा आहे, गाईला पोळी घालायची आहे, गाईला डाळ गुळ घालायचा आहे, जे काही शक्य होईल। गोमातेला केळी खायला घालायचे, जिथं जे शक्य होईल तिथं। काही शक्य नाही झालं तर गोशाळेला थोडीशी देणगी द्यायची आहे, हे मीन राशीनं लक्षात ठेवायचं आहे। तर चला, कसं वाटलं तुम्हाला या आठवड्याचं राशी भविष्य? तर छान कमेंट करा। त्याचप्रमाणे
ब्रेसलेट घ्यायचं कोणी राहिले असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी हाय करा. फोन कोणी करू नका, व्हॉइस मेसेज करा, मेसेज करा. फक्त फोन कोणी करू नका, यासाठी सुद्धा मेसेज, व्हॉइस मेसेज करा, मेसेज कोणी करू नका. त्याचप्रमाणे महिला दिन स्पेशल आपल्याला वुमन डे 8 मार्चला आहे, तर 7 मार्च रोजी आपण सारिका लाईफस्टाईलला दुपारी 2:30 वाजता साड्यांवर लाईव्ह ठेवलेला आहे. आगळा वेगळा लाईव्ह असणार आहे सारिका लाईफस्टाईलला 2:30 वाजता 7 मार्चला. जरूर या आणि लाईव्ह मध्ये भाग घ्या. प्रत्येक साडीवर एक छान छान गिफ्ट सगळ्यांना महिला दिनानिमित्त मिळणार आहे. कारण आपला एवढा मोठा परिवार आहे तो महिलांचाच आहे. महिलांनीच महिलांना घेऊन पुढे जायचं आहे. त्यासाठी आपण 8ला नाही तर 7ला साजरा करून घेऊया महिला दिन. तर सारिका लाईफस्टाईलला दुपारी 2:30 वाजता जरूर या. तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.